मित्रांनो, मी दीपक काळजे तुमचं आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आता या जो व्हिडिओ आणलाय तो लसावीचा आहे. लसावी मसावी. आणि हे जो लसावी मसावीचा व्हिडिओ जो आपला बेसिकचा आहे, म्हणजे तुम्हाला मी पुरं बेसिक सांगणार आहे. लसावी मसावी कसा काढता आणि तो कसा वापर करणार आहे आपण, तो आपल्याला नळ टाकीमध्ये वापर करायचा आहे, आणखी काळकाम विभागामध्ये वापर करायचा आहे. म्हणजे ज्या या लसावी मसावीचा उपयोग आपल्याला अनेक प्रकरणामध्ये होणार आहे. म्हणून हे बेसिक लेक्चर आहे आपलं. तर चला मी तुम्हाला सांगतो बेसिक मध्ये काय करणार आहे आपल्याला. मित्रांनो, लसावी आणि मसावी लसावी मसावी आपल्याला लसावी हा लघुत्तम साधारण विभाजक असतो. मसावी महत्तम साधारण विभाजक असतो. आता एक्झाम्पल आपल्याला आता 12 आणि 14 आहे, यांचा आपल्याला लसावी मसावी काढायचा आहे. आता लसावी मसावी आपल्याला दोन पद्धतीने काढल्या जातो. एक, या संख्या जे आपल्याला कोणत्या संख्याने या 12ला कोणत्या संख्याने भाग जातो ते, आणि या 14ला पण कोणत्या संख्याने भाग जातो. आता जर पहिली पद्धत जर बघितली आपण, आता 12चे अबू अवयव पडून घेऊ. 12ला 2 गुणिला 6 भाग जातो. नंतर आणखीन हे 2 तर लिहायचे गुणिला, या 6ला कशाचा भाग जातो, 2 गुणिला 3, म्हणजे अवयव पडले 12चे. तसेच आता 14चे अवयव पडून घेऊ, 2 गुणिला 7. आता 7ला भाग जाईल का, नाही. आता याच्यात सामायिक विभाजक कोणकोणचे, लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाजक, सामायिक विभाजक. आता इथं 2 आहे, इथं 2 आहे, म्हणजे आपण काय घेऊ, 2 घेऊ. आता इथं सामायिक कोणतंच नाही अवयव, फक्त पहिलं आपण सामायिक घेतलं. आता जर मसावी जर म्हटला गेला, मसावी आता झालं आपण सामायिक घेतले दोघी. आता असामायिक घेऊ, म्हणजे लसावी काय असतो, सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. तसंच हे 2 घेऊन घेऊ, हे 3 घेऊन घेऊ आणि 7 घेऊन घेऊ. हे यांचा जर गुणाकार केला आपण तर आपल्याला लसावी येतो. आता 2 गुणिले 2 4, 4 ते 12, 12 गुणिला 7, 12 पंचे 8, 5 12 7 84, म्हणजे 84 आपल्याला लसावी. ही झाली पहिली पद्धत. आणि मसावी कोणता येईल, जो लघुत्तम म्हणजे सामायिक विभाजक मधला येईल. म्हणजे जर मसावी जर घातला तर 2 येईल. म्हणजे कसं आहे, लसावी मसावी साधारण कसा असतो, लसावीला या दोघी संख्याने भाग जातो. 12 पण जातोय आणि 14 पण जाईल. आता 12 7 84 आणि 14 7 84, म्हणजे 14 पण जातोय, याला भाग 12 पण जातोय. पण मसावी कसा असतो, या मसावीनं या 12ला पण भाग जातो, 14ला पण भाग जातो. म्हणजे या 2 गुणिला 12च्या पाड्यामध्ये, आणखी 2च्या पाड्यामध्ये 14 पण आहे. म्हणजे तुम्हाला समजतंय का, लसावीला या संख्याला भाग जातो आणि मसावीनं त्या संख्याला भाग जातो. आणि दुसरी पद्धत सांगतो मी तुम्हाला. आणखी दुसऱ्या पद्धतीमध्ये इथं असं 12 आणि 14 लिहून घ्यायचे. आता या संख्येला कोणत्या संख्याला भाग जातो, 2 दोघीला 2 आणि इथं 6 येईल, इथं 7 येईल. आता भाग जातोय का, कोणत्या संख्येला भाग जात नाही. इथं 3 जाईन तर इथं जात नाही. म्हणजे डायरेक्ट आता आला मसावी, आणि लसावी करणार यांचा गुणाकार करून घ्यायचा. 6 7 42 गुणिला 2 84, हे झालं लसावी. म्हणजे ही एकदम सोपी पद्धत आहे, शॉर्टकट पद्धत आहे. एवढे अवयव पाळायची गरज नाही आपल्याला.
डायरेक्ट आपण सोडवू शकतो. हे झालं बेसिक. आता आपण आणखीन काही उदाहरणं घेऊ त्याच्यावर बेसिकवर, ते तुम्हाला लवकर समजेल. आता उदाहरण घेऊ आपण 20 व 30 चा लसावी आणि मसावी पण लिहून घेऊ. मसावी आता आपली पहिली पद्धत काय आहे, याचे अवयव पाडून घ्यायचे. 2 गुणिले 10, दुसरं 2 गुणिले 10 ना 2 गुणिले 5, हे झाले त्याचे अवयव. आता यायला काही भाग जात नाही. नंतर 30चे बी अवयव पाडून घेऊ. 2 गुणिले 15, 15 दुनी 30 असं होतं ते. नंतर 2 गुणिले 3, ह्या 15ले 3 आणि 5 भाग जातोय. आता याचे सामायिक अवयव म्हणजे 2 आहे, 2 आहे, हे 5 आहे, हे 5 आहे. म्हणजे आपले सामायिक अवयव 2 गुणिले 5. असामायिक अवयव कोणचे? 2 आहे आणि 3 आहे, म्हणजे 2 गुणिले 3 हे झालं असामायिक अवयव. आता यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी येऊन जाईल. 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 त्रिक 60, म्हणजे यांचा जर गुणाकार केला 60 आहे आपल्याला लसावी येईल. मसावी काय सांगेल तुम्हाला? सामायिक अवयव. सामायिक अवयव कोणकोणचे आपले? हे 2, हे 5, म्हणजे 2 गुणिले 5, 5 दुनी 10, 10 आहे आपला मसावी. मसावी संख्या लहान असते यांच्यापेक्षा आणि लसावी संख्या ही मोठी असते यांच्यापेक्षा. आता जर आपण या 10 याला गुणलं, याला पण भाग जातोय आणि याला पण जातोय, म्हणजे हा मसावी आपला. पाचनं पण जातो यांनी भाग, पण आपल्याला महत्तम काढायचं आहे. मसावीचा अर्थ काय आहे? महत्तम साधारण विभाजन. म्हणजे अशी मोठीत मोठी संख्या असते की तिच्यानं आपल्याला भाग देता येतो. आणि लघुत्तम म्हणजे कसं? यांच्यापेक्षा सरळ जोडची संख्या. आता 20 गुणिले 3 केले तर आपल्याला 60 उत्तर येतं. 30 गुणिले कधी 2 केले तर आपल्याला 60 उत्तर येतं. म्हणजे या संख्येनं या संख्येला भाग जातो. म्हणजे आपला मसावी आहे, लसावी तो आहे. चला आता आपण दुसरं उदाहरण बघून घेऊ आणखी. आता आपल्याला या 3 संख्यांचा लसावी काढायचा आहे. आपण आता पहिले त्यांचे जे अवयव कोणकोणचे, आता 40चे अवयव काढून घेऊ. 2 गुणिले 20, आणखी 2 गुणिले 2 गुणिले 10 प्लस 2 गुणिले 2 गुणिले हे 10चे अवयव 2 गुणिले 5, हे झाले अवयव. आता हे कोणत्या संख्येने भाग जात नाही. आता 50चे अवयव पाडून घेऊ. इथं 2 गुणिले 25, 2 गुणिले 25ला कोणत्या संख्येने भाग जातो? होता 5 5 25 ने जातो. 25 5 5 25, हे झाले अवयव. आता यांचे भाग जात नाही. नंतरचे आता आपण 60चे अवयव पाडून घेऊ. 2 गुणिले 30, 2 गुणिले 2 गुणिले 15, 2 गुणिले 2 गुणिले या 15ला 3 गुणिले 5 न जातो. आता याच्यात सामायिक अवयव पाहून घेऊ. 2 आहे इथं, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. आता इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. आता इथं 2 ठिकाणी कोणते सामायिक अवयव ते बघून घेऊ. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. आता असामायिक इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 3 आहे. म्हणजे आता आपण सामायिक अवयव लिहून घेऊ पहिले. 2 सामायिक अवयव एकदाच लिहून पडतो. आता हे 5 5 3 दार की नाही, हे 5 2 2, हे 2 आले, 2 आले. आता हे झाले आपले सर्व सामायिक अवयव. आता असामायिक अवयव या 2 लिहून घेऊ, या 5 लिहून घेऊ, या 3 लिहून घेऊ. हे झाले आपले असामायिक अवयव. आता यांचा गुणाकार 2 गुणिले 2 4, 4 दुनी 8, 8 झाले. 8 रे 24, हे झाले 24 आणि हे 5 5 25.
आता यांचा गुणाकार करून घेऊ. 25 चोक 100, 0 हातच्याला 10, 25 दुनी 50 आणि हे 10 60. म्हणजे आपला लसाव्याला 60, लसाव्याला आपला 600. लसावी 600 आला आपला लसावी. मसावी आपला सामायिक विभाजक फक्त तिघीमध्ये सामायिक पाहिजे. आता इथं 2 आहे, 2 आहे, 2 आहे आणि इथं 5 5 आहे. म्हणजे 2 गुणिला 5, 5 दुनी 10, 10 आहे आपला मसावी. म्हणजे 10 न याला पण भाग जातोय 40ला. 10 चोक 10 चोक 10 चोक 5 नंबर जातो, पण मोठी संख्यानं भाग जायला पाहिजे. म्हणजे मसाई म्हणजे महत्तम मोठीत मोठी संख्यानं भाग जायला पाहिजे या संख्येला. आणि लसावी म्हणजे अशी संख्या यांच्यापेक्षा मोठीच संख्या राहील लसावी, आणि मसावी या संख्येपेक्षा लहान संख्या असेल. हे झाले आपले उदाहरण. आता आणखीन एक उदाहरण बघून घेऊ आपण. आता दुसऱ्या पद्धतीनं बघू आपण. आता या 3 संख्या दिल्या आपल्याला. या 3 संख्येचा आपल्याला लसावी मसावी काढून घेऊ आपण. आता आपण आपल्या दुसऱ्या पद्धतीनं काढून घेऊ. म्हणजे प्रत्येक संख्या आपल्याला पाय इथं 14 लिहायचे, 28 42. आता या संख्येला कोणत्या कोणत्या संख्याने भाग जातो? 2 न जातोय. इथं 7 येईन. 2 न जर भागलं 14ला इथं 7 येतो. 2 न भाग केलं म्हणजे याचे निम्मे करायचे 14, याचे निम्मे 21. आता कोणत्या संख्येने भाग जातो? याला 7 न देऊ. आता 7 1 7, 7 2 14, 7 1 21. आता या संख्येला भाग जात नाही. जर लोक एक येतो ना तर लोक भाग जातो आपला. आता जर आपल्याला लसावी काढायचा आहे, हे झाले सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांची सर्वांचा गुणाकार करायचा. सामायिक 2 गुणिले 7 14, आणि हे काय 3 2 6 म्हणजे 6. 6 चोक 24, अच्छाला 2, 6 1 6, 7 8 84. म्हणजे आपला जो लसावी येईल तो 84. 84 लसावी. आणि मसावी हे सामायिक अवयवाचा गुणाकार 7 2 14. म्हणजे हे झाला लसावी आणि 14 झाला आपला मसावी. म्हणजे या 14 या सर्व संख्येला भाग जातो. या 14ला बी तर जातोच, 28ला पण जातो. 14 14 18, 14 3 42. आणि 7 पण जातो, पण 7 ही लहान संख्या आहे 14पेक्षा. आणि आपल्याला मसावी काय असतो? महत्तम साधारण विभाजक. म्हणजे अशी मोठीत मोठी संख्या पाहिजे की या संख्येला भाग जातो. आणि लसावी अशी संख्या लहान संख्या असते की या 14 याला भाग जातो 84ला. 28 पण 84ला भाग जातो, 42 म्हणजे पहिली संख्या यांच्या पाड्यातील पहिली संख्या, आणि याच्या पाड्यातील या पहिल्या संख्या असतात. असा फरक आहे त्यांच्यामध्ये दोघीमध्ये. जर मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल बेसिकचा, तर तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा सुद्धा. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या बेसिकवर उदाहरणं कोणकोणचे येले ते तुम्हाला मी सोडून देणार आहे. तो आता आपण दुसरा व्हिडिओ लवकरात अपलोड करू. तुम्हाला खरीचा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा, कारण की लसावी मसावी या इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगितलं, हे तुम्हाला खरीच आवडला असेल. आणि चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.